कसे आहात तुम्ही सगळे? मस्त असाल. मी पण ठीक आहे. 11 वाजलेत सकाळचे आणि चहा पाणी झालाय. आत्ताच उशिरा झालाय. आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे. पीठ मळत होते गव्हाचं. एका डबा घेऊन बसले मी पिठाचा आणि ताट आहे खाली पिठाची चाळणी, ताट आणि हा डबा. थांबून कंटाळा आला आहे मला किचन ओट्यावर करायचा, म्हणजे पीठ मळायचा. मग मी मुद्दाम खाली बसले, कारण की माझी तब्येतच बरी नाही. आज 5-6 दिवस झाले जाम सर्दी कमी, पण खोकलाच भयानक लागला आहे. खोकला आणि पूर्ण अंग दुखायले माझं. मी दवाखान्यात काही गेले नाही, मेडिकलच्या गोळ्या खाल्ल्या, पण खोकला कुठं लवकर नीट होत आहे का? होत नाही. मला पण खोकला लागला आहे. माझ्या लहान मुलाला पण, सुबोधला पण खोकला लागला आहे. त्याला तर लय जाम झालं. 2-3 दिवस झाले ताप आलता आणि खोकला पण होता, सर्दी पण होती त्याला. त्याचं बी ठीक आहे, तेवढं क्लिअर नाही अजून, पण ठीक आहे. तर तुम्हाला एक सांगायचंच राहिलं आहे, मी आरीवर्कच्या क्लासला पण जाते. हे बघा, माझ्या भाचीचं ब्लाऊज करायले मी, म्हणजे अर्ध झालं आहे. हे बघा, दिसतंय का तुम्हाला? अर्ध झालं आहे, गळा करायले मी. आता आज करते मी बऱ्यापैकी कामं पटापटावरून. माझा आरीवर्कचा क्लास पण चालू आहे आणि इथं बाजूला माझी मैत्रीण असते बाजूच्या बिल्डिंगमध्ये, तर तिथंच मी जाते. आणि आरीवर्क झाले 3-4 महिने क्लास चालू आहे माझा. आधीमध्ये सुट्ट्या असतात, ती काय रेग्युलर नसतं. ती पण बऱ्याचदा गावाला वगैरे गेली, त्यामुळं गॅप पडला भरपूर. तर बसल्या ठिकाणी काय करायचं, असा तर वेळ जात नाही. मग आरीवर्कचा क्लास मी करते. आम्ही आहोत 8-9 जण आहोत त्या क्लासमध्ये. माझे एक ब्लाऊज कंप्लीट झाले. असेच आमच्या पाहुण्यामध्ये एका लेडीचं मी करून दिलं होतं. माझ्या चुलत जावेच्या भाऊजाईचं ब्लाऊज, पहिलं ब्लाऊज करून दिलं आहे. परत हे दुसरं ब्लाऊज आहे माझ्या भाचीचं, आणि एक तिसरं ब्लाऊज, ते पण माझं अर्ध झालं आहे, म्हणजे दोन्ही चालू आहे. हे करते आणि लगेच ते पण तुम्हाला दाखवते. तर माझा आरीवर्कचा क्लासही चालू आहे. आणि दुसरी गोष्ट, अजून एक गुड न्यूज तुम्हाला, 5-6 दिवसाखाली मी एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, मी एक पिकोफॉलची मशीन माझ्या मैत्रिणीची मी घरी आणलेली होती. तर तिनं मला दिलेली होती की म्हणजे बसण्यापेक्षा तू पिकोफॉल कर घरात बसून पिकोफॉल कर, शिकून घे. हॅलो, जय भीम कर, जय भीम. दोन्ही हात जोडून जय भीम कर. मोबाईल ठेव खाली, मोबाईल ठेव. जय भीम कर, जय भीम, जय भीम. दोन्ही हाताने जय भीम कर. हा, व्हेरी गुड. नोज कुठं आहे? नोज. आईज कुठं आहे? आईज. लिप्स कुठं आहे? टीथ कुठं आहे? इकडे बघ. सुबोध कुठे आहे? सुबोध. बुच्चू. पप्पा कुठं? भूर गेले. पप्पा भूर गेले. गाडीवर जायचे पप्पा सोबत? बाहेर जायचे गाडीवर? माझ्या हां ठीक आहे. हां जा मग, पप्पा आले का बघ. जा. व्हेरी गुड. टाटा, बाय बाय. गेला. तर हा माझा बारका मुलगा सुबोध आहे. ह्याची बी तब्येत बरी नाही. ठीक आहे, आता खेळायला ह्याला दवाखान्यात, तब्येत ते ठीक नाही. आणि आता म्हणजे ठीक आहे, अजून क्लिअर झालेली नाही. परत आरीवर्कचा क्लास चालू आहे माझा. 10वीचे पेपर असल्यामुळं आता सध्या तिनं गॅप दिलेला आहे मैत्रिणीनं, कारण की तिचा मुलगा पण 10वीला आहे. मग आता डिस्टर्ब नको म्हणून चला, ह्याच्यापेक्षा ते महत्त्वाचं आहे. मुलाचं 10वीच्या म्हणून आम्ही सुट्टी घेतलेली आहे. मग मी राहिलेलं आरीवर्कचं माझं ब्लाऊज म्हणा किंवा कोणत्या प्रॅक्टिस म्हणा मी घरी बसून करते. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी पाठीमागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे, 5-6 मैत्रिणी आहे का आम्हाला तिची ते इलेक्ट्रिक व्हाईट कलरची जी मशीन असते ना, पिकोफॉलची, फॉल बेडिंगची, तर ती मशीन मला दिलेली होती. तू प्रॅक्टिस कर बसल्या ठिकाणी, तू शिकून घे. कारण की मला पण आवड होती, मला पण आवड आहे. ब्लाऊज शिवण्याची आवड आहे, पिकोफॉल करण्याची आवड आहे. भले माझं कोणतं झालेलं नाही, सगळं अर्धवटच झालेलं आहे. ती माझी चूक असेल किंवा त्यावेळेस मी लक्ष दिलं नसेल, त्यामुळं माझं शिवण क्लास राहिलं आहे. पण पिकोफॉल ची मशीनसुद्धा घेण्याची माझी खूप दिवसाची इच्छा होती.
तर ती मशीन घेण्याच्या आधी तिनं तिची मशीन मला दिलेली होती की तू कर काहीतरी ट्राय म्हणून. तर तिची मशीन मी आणली होती, 5-6 दिवस होती माझ्याकडे. मी 7-8 साड्या माझ्या मैत्रिणीच्या 6-7 साड्या करून दिल्यात. अजून 2 करायच्यात साड्या अर्जंटमध्ये ज्या होत्या त्या केल्या मी. साड्या चांगल्या आल्यात, थोड्याफार काही मिस्टेक झाला असेल तर ते मी बघते म्हणली. आणि ती मशीन त्यांचं काही काम असल्यामुळे मी परत दिली त्यांना. तर मग मी एक 4 दिवसापूर्वी जाऊन तुम्हाला सांगायचं राहिलं आहे, मी स्वतःसाठी पिको फॉलचा फक्त वरचं मशीन, खालचा पाटा वगैरे माझ्याकडे आहे. म्हणजे माझ्याकडे शिलाई मशीन आहे उषा कंपनीची, एक 8-9 वर्षापूर्वी मी घेतलेली. तर तुम्हाला दाखवते, 1 मिनिट बॅक कॅमेरा करून. हे बघा, ही शिलाई मशीन आहे माझ्याकडं. तर हे उषा कंपनीची आहे शिलाई मशीन. आणि त्याच्यावरचं शिवायचं मशीन हे आहे माझ्याकडे, खाली काढून ठेवले हे बघा. आणि त्याच्यावरचं मी नवीन हे शिलाई मशीन आहे माझी उषा कंपनीची, कळालं का? हे खाली काढून ठेवले. आणि मी नवीन आता परवा 4 दिवसापूर्वी हे घेऊन आले. 1 मिनिट, पिको फॉल वरचा भाग घेऊन आले, मला दाखवते. हे बघा, दिसला असेल तुम्हाला क्लिअर. हे पिको फॉलचं वरचा भाग असं. तर हे कोणत्या कंपनीचे आहे? मला वाटतं झुकू कंपनीची आहे मशीन. झुकू कंपनीची मशीन आहे. फक्त वरचा गड्डा हा एवढा, आणि हा पाटा. आणि ती मशीन माझी, त्या मशीनचा हा पाटा आहे. पण मग मी ह्याचं पण फुल सेटल, म्हणजे ह्याचा पण मी पाटा घेऊ शकले असते. पण घरामध्ये जागा नसल्यामुळं मी फक्त हे वरचा भाग तेवढा घेऊन आले, वरचा गट्टू तेवढा घेऊन आले पिको फॉलसाठी. मग माझं समजा आता ते शिवायचं काम झालं की ते काढून ठेवणार आणि हे लावणार पिको फॉल करायच्या वेळेस. आणि हे करणं झालं की मग हे काढणार आणि परत ते लावणार असं. मी ते खालचा पाटा पण घेतला असता, पण पाटा 2 मशनी ठेवण्यासाठी माझ्याकडे जागा नाही. 1 RK रूम आहेत आमच्या, त्याच्यामुळे मी ते खालचा पाटा घेतला नाही. बघू भविष्यामध्ये कुठं आम्हाला रूम दिल्या, कुठं गेलो आम्ही तर मी घेईन पाटा. पण जर मला वाटलं समजा घ्यावं ज्याचं त्याला स्पेशल म्हणून, तर मी ते वरचा पण पाटा घेईन. तर अशा प्रकारे मला खूप दिवसापासून मशीन घ्यायची होती पिको फॉलची. तर मी घेतलेली आहे पिको फॉलची मशीन. तुम्ही पण घ्या जर आवड असेल तर. मला आवड आहे म्हणून मी घेतलेली आहे आणि मी आता करणार. भले ते माझेच का असे ना, मला आवड आहे म्हणून मी करणार आहे. आणि ती मशीन मला माझ्या मम्मीने घेऊन दिलेली आहे. म्हणजे हे खालचा पाटा आणि हे जे मशीनीचा गड्डा आहे, म्हणजे शिलाई मशीन, ही पूर्ण माझ्या मम्मीनेच मला घेऊन दिलेली होती. मला वाटतं 2017, 18, 19 ह्या वर्षी घेऊन दिलेली आहे ही पूर्ण मशीन. आणि त्याच्यावरचा हात जो गड्डा आहे पिको फॉलचा, हा पण मला मम्मीनंच घेऊन दिलेला आहे. म्हणजे तिची इच्छा होती घेऊन देण्याची, मला आवड होती शिवण्याची, आणि मम्मीच मला बोलली होती की मी तुला घेऊन देते म्हणून. तर मला मम्मीनंच शिलाई मशीन आणि पिको फॉलचा वरचा जे गट्टू आहे ते पण मला मम्मीनंच घेऊन दिलेलं आहे. आणि मला हा मोबाईल पण मम्मीनंच घेऊन दिलेला आहे की ज्या मोबाईलवरून मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून बोलते, तो मोबाईल पण मला मम्मीनंच घेऊन दिलेला आहे आत्ता डिसेंबरमध्ये, विवो कंपनीचा. आणि हे आरीवर्कचंही करते मी, बघून घ्या. कुणाला आवड असेल तर तुम्ही करा. घरात बसण्यापेक्षा मी करते, जाते. Next day. गुड मॉर्निंग. स्वयंपाक चालू आहे. भात लावला आहे एकीकडं, चहा पाणी झाले, नाश्ता झाला आहे. आणि भाजीसाठी कारली चिरून ठेवलेत मी. कारली पाण्यात टाकले आणि पसारा पडला आहे भरपूर. स्वयंपाक करते.
सकाळचा राडा आहे भरपूर. मला वेळ लागतो म्हणण्यापेक्षा मी टाइमपास करते भरपूर. बसणं उठणं बाळाकडे बघणं चाललंय. ड्युटी इथंच आहे त्यांची, त्याच्यामुळं काही तेवढी गडबड नाही. दमादमानं कमेंट करत जा मला ब्लॉग बघून, माझे ब्लॉग कसे वाटतात ते. जय भीम कर, जय भीम कर, जय भीम. नमस्कार सगळ्यांना. हॅलो, मी सुबोध. मी शाळेत जाणार पुढच्या वर्षी. आता मी बच्चू आहे, छोटं बाळ आहे.